आई 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 ग, इतकं रक्त चाललंय माझ्या पायाचं. आई अण्णा, आई अण्णा, आई 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 अण्णा. खिळे घुसले माझ्या पायात अण्णा, रक्त चाललंय अण्णा. आई 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 ग. अहो मी खरंच रडत नाहीये, हे सांगणार आहे मी तुम्हाला काय झालं ते. कळलं का? अहो मी 7-8 वर्षाचा होतो त्यावेळेचा हा किस्सा आहे. आमच्या पिंपोंडी गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी म्हणजे आजही आहे म्हणायला, पण ती नवीन इमारत, जुनी इमारत अशी भली मोठी होती, गोडवान टाईप. हो हो, मोठं गोडवान. म्हणजे तर त्या टाईपचं होतं. त्याच्या पुढे झेंडावंदन म्हणजे झेंडा रोवणार होते, त्याचा चौथरा बनवला होता आणि चौथऱ्यावरती भारताचा असा नकाशा करत होते. तर ते काम दिलं होतं चंद्रकांत पागचोरे यांना. तर मित्रांनो, मस्त त्यांनी झेंडा मी तर चौथरा केला होता, त्याला पाईप वरनं झेंड्यापर्यंत हे केलं होतं आणि भारताचा जो नकाशा जो होता ना सिमेंटचा, इतका अप्रतिम केला होता त्यांनी. कलाकार माणूस काय, त्यामुळे ते कला त्यांनी इतकी अप्रतिम केली होती ना. हुबेहूब भारताचा झेंडा त्यांनी सिमेंटमध्ये तो तयार केलेला होता, असा उभा होता. आणि मग त्याची ती लाकडं, फळ्या, खिळे हे सगळं तिथं पडलेलं होतं. तर तो झेंडा किंवा ते चौथरा झेंड्याचा आणि भारताचा नकाशा गावात चांगली चर्चा चालली होती. मला उत्सुकता होती कधी जाऊन मी तो झेंडा आणि ते नकाशा बघतोय. झालं, शाळा सुटली, मी तेव्हा असेल 3रीला वगैरे. तर शाळा सुटल्यानंतर निघालो, दप्तर पाठीवर टाकलं. 5 वाजलेले होते. 5ला शाळा सुटली, घंटा पडली. घंटा झाल्या आमची सवारी निघाली पळत 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 डायरेक्ट सोसायटीच्या तिथे बसलो. या फळीवर उडी मार, त्या फळीवर उडी मार, त्या चौथऱ्यावर बस, तो भारताचा नकाशा हाताने हात फिरव, हे सगळं मी आपलं करत होतो. आणि हे सगळं बाकीचे मित्र पण होते माझे, पण ते काय एवढे अगोचर नाहीत ना, आम्ही अगोचर. तेव्हा आम्ही चाललोय हे सगळे उद्योग करत. तेवढ्यात चंद्रकांत पागचोरे आले. ते म्हणले, अरे कारड्या, पायाला खेळेबिळे बोसतील, जा घरी. इथे काय बसलाय, हे काय करतोस, पळ घरी. मी म्हणलं, अहो काका, मी काय लहान नाहीये, मी मोठा आहे चालला. काय माझ्या पायाला कशी खेळ बोसतील, मी काय फळीवर नाचतोय, मी तो नकाशा बघतोय भारताचा. मस्त केलाय तुम्ही, मस्त छान केलाय, आहा, असं मी म्हटलं त्यांना. आणि परत त्या चौथऱ्यावर उडी मारली आणि नेमकी एका फळीवरती माझा पाय पडला. जसा पाय दोन्ही माझे पडले तसे 2 खिळे माझ्या दोन्ही पायात घुसले. जसे खिळे घुसले तसं आम्ही आमचं भोकाळ पसरलं. आई अण्णा वाचवा, माझ्या पायात खिळे बोचले, खिळे टोचले, खिळे घुसले. आता काय बोलायचे, तो आवाज आणि ती वातावरण, ते तसं जे बघितलं, माझा आवाज, तशी चंद्रकांत पागचोरे पळत पळत आले. बघताय तर काय, माझ्या दोन्ही पायातनं रक्त चाललेलं. ती फळी रक्ताने माखली. त्यांनी पटकन ती फळी ओढली. जशी त्यांनी फळी ओढली तशी ते खिळे पण माझ्या पायातनं बाहेर गेले निघून. आणि मला पटकन त्यांनी उचललं आणि पळत 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 धावत धावत मला कोठाडे डॉक्टरांकडे नेलं. पण माझा जो आवाज होता तो काही कमी नव्हता. मोठमोठ्याने बोंबलतच होतो, आई वाचवा, अण्णा वाचवा, माझ्या पायात खिळे घुसलेत, खिळे घुसलेत, खुळे घुसलेत, रक्त चालले, फार रक्त चालले, मरणारे मी आता, असं आकाव तांडव मी करत होतो. फार विचित्रपणा. आणि ते चंद्रकांत पागचोरे घाबरलेले, त्यांचे 5-6 कामगार, ते आणि गावातली बरीच गँग. नाही, प्रत्येक गावात टुकार गँग असती, तशी आमच्याही गावात होती. याला लागले, चला. ते चंद्रकांत पागचोरे मला पळत 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 पळत
घेऊन आले कोठाडे डॉक्टरकडे. डॉक्टरने काय झालं? अहो डॉक्टर काय नाही, याच्या पायात खिळे घुसलेत. त्याला सांगितलं होतं खेळू नको तिथं. हे बावळट काढले, खेळलं बसलं पावसाळ्याचं. बर म्हणजे डॉक्टर बस. मला म्हणले झोप. म्हणलं झोपलेलंच आहे की. झोप काय काय करायचं ते करा. आता ह्या एवढ्या याच्यात सुद्धा मी त्यांना म्हणलं काय करायचं ते करा. मग त्यांनी आपली मलमपट्टी केली, आयडीन वगैरे लावलं, सगळं काही व्यवस्था केलं, रक्त थांबवण्यासाठी हे केलं आणि पट्ट्या बांधल्या दोन्ही पाया. आता डॉक्टर म्हणजे नाही नाही याला धनुराचं इंजेक्शन दिलं पाहिजे, खिळे होते ना ते. मी डॉक्टरांना अशी नजर टाकली, करडी नजर टाकली. आणि डॉक्टरांना मला काय ते माहिती होतं की इंजेक्शन म्हटलं की मी घाम काढतो. त्यामुळे त्यांनी माझ्याकडे बघितलं, मी त्यांच्याकडे बघितलं. शेवटी ते म्हणले काय नाही, उत्तमला म्हणले धर त्याचे पाय. त्या चंद्रकांत वागचौरे म्हणले धरा त्याचे हात. धरले पाय, धरले हात, दिले इंजेक्शन जोरात मला. तशी आमच्या तोंडात शिवी निघाली. तुमच्या आईला घोडा लावला. म्हणलं डॉक्टर बघा मी तुमच्याकडे कसा बघतो आता, असं मी म्हटलं. आणि त्या हळू डॉक्टर म्हणतात माझ्या आईला कशाला घोडा लावतो, हे 2 रुपये घे आणि जाता जाता मिसळ खा नाही तर वडेपाव खा, जा घरी. मी म्हणलं जाणार कसा, दोन्ही पायाला लागले माझ्या, मला नेऊन पोच करा. मग डॉक्टर चंद्रकांत वागचौरे म्हणले याला घरी पोच करा. आता ही माझ्याकडे लाच घेतली आणि 2 रुपयाची. याला खायला घेऊन द्या आणि घरी नेऊन सोडा, नाही तर उद्या येऊन हा परत दगड फेक करायचा माझ्या याच्यावरती. झालं. मला चंद्रकांत वागचौरेने उचललं आणि घरी घेऊन गेले. काय घरी गेल्यानंतर काय आमच्या मातोश्री होत्याच दारात उभ्या, जशी काय माझीच वाट बघतायत. त्यांनी उचलून मला नेलं. त्या आईने बघितलं. मग काय आईने रडायला सुरुवात केली. अशोक अरे बाळा तुला काय झालं रे, कसं झालं रे, अरे अशोक अरे बाळा लय लागलं का रे, लय लागलं. आता ते काय आईची माया असते ना. मोठमोठ्या रडत होते. चंद्रकांत वागचौरे म्हणले बाई अगं काही झालेलं नाहीये, 2 खेळ फक्त घुसले त्या पायात दोन्ही. आणले पट्टी मारून आणली, इंजेक्शन पण देऊन आणले आणि ह्या गोळ्या दिल्या त्याला. बघ घेतले तर खाल्ले तर बघ, नाही तर जाते मरून दे. आणि मला त्यांनी आपलं कॉटवरती नेऊन झोपवलं. झोपल्यानंतर मी आता ठीक आहे काका जा. ताई मानची म्हणली भाऊ अरे थांब थांब मी चहा करते, चहा पिऊन जा. आणि डॉक्टरचे काही पैसे द्यायचेत का? तुम्हाला बाई कसले पैसे देती, मी सगळे पैसे दिले, सगळं काय केलंय. ह्या काट्याला जप बाई. आणि मग ते बसले खाली मांडी घालून. आईने मग पटकन चहा आणला करून. आता चुलीवरचा चहा आमचा ना, चुलीवरती चहा केला आणि पटकन आणून दिला. ती चहा पितच होते. मलाही दिला. मी आईला म्हटलं मला पण दे, मला आणून दिला. मला आता बटर दे. त्यांनी बटर काही नाहीये तिथं. मला शनीच्या आईकडनं घेऊन ये. मला म्हणे जातो. मला जातो मी. टेकवले ना खाली पाय. म्हणलं आता निघतोच असं म्हणतात. माझी 3 नंबरची बहीण उज्ज्वला ती म्हणली भाऊ गप्प बसे करा मी आणते जाऊन. मग ती गेली आणि बटर घेऊन आली. आम्ही गचा ते बटर खाल्ले, चहा पिलो, अजून 1 कप चहा मारवला तोही पिलो. आणि तेवढ्या चंद्रकांत वागचौरे निघून गेले. हे सगळा आमचा उपक्रम चालू असताना झालं. परत आई बाळा लय लागलं का रे तुला, बघू तुझे पाय. तिथे पाय बघितले. परत भोकाळ पसरला आईने. झालं. तेवढ्यात आमचे मग पिताश्री आले ना ऑफिसमधनं. आल्याच काय आज कोणतं नाटक केलं. मला अण्णा नाटक नाही केलं हो, माझ्या पायात खिळे घुसले. बघू तुझे पाय. मी आपलं ढुंगर वर केलं, पाय दाखवले ना दोन्ही पट्ट्या मारलेल्या. हे बघा. तशा अण्णाने 2 फटके दिले माझ्या ढुंगणावर ठेवून. गाढवा तुझ्या बापाने तिथे गेलं होतं का? हा तिथे खिळे पडले, हे पडले, फळ्या पडल्या.
अक्कल नाही तुला? म्हणलं आपला बाप तुम्हीच ना माझे, मग तुम्ही नाही गेले, मी गेलो. परत एक ठेवून दिले अण्णांनी आणि झोप म्हणले गपचित. उद्धटपणे बोलतो, मला ज्ञान शिकवतो बाप आहे का म्हणून. मित्रांनो, झालं त्या दिवशी मी आपलं कणत होतो, आई आई अण्णा, आई अण्णा चालू होतं. पण डॉक्टरांनी सांगितलं 8-10 दिवस आराम करा, कुठं जाऊ नकोस, पाय टेकलं तर रक्त येईल खाली. मग आम्ही नाटक सुरू केलं. मग रोज मला 2 नंबरला, लघवीला उचलून द्यायचे की मी हळूच, आई अण्णा लय दुखतं ना, आई लय दुखतं, आई अण्णा. आता हे आमचं रोज नाटक सुरू झालं होतं. काय मला मजा वाटायची ना, त्यांनी उचलून दिले मजा वाटायची. कधी नाही तर एवढं उचललं मला. असं 8 दिवस चाललं होतं ना. 8 दिवसानंतर आमच्या अण्णांनी मला म्हटले, काय आता बरं वाटतंय का, चालायला लाग. मी आम्ही त्या पट्ट्या काढल्या, फटाफट फेकून दिल्या सगळं. बघा म्हणलं झाली किती पाय माझे, दाखवलं चालून. मला म्हणले आता झक नका मारू, कुठं गप्प घरात गाडा, नको ते उद्योग करताय. अहो मित्रांनो, त्या 8 दिवसामध्ये मी खरंच आनंद इतका उपभोगला ना, विचारू नका. मस्त एन्जॉय केलं. मला एका जागेवर खायला प्यायला जे नको ते मिळायचं. बिस्किटं मिळायची, बटर मिळायची, खारी मिळायची, भेळ म्हणू नका, वडे म्हणू नका, सगळं काय मिळायचे एका जागेवर. थोडं ओरडलं की आई अण्णा आपल्या आनंद द्यायचे. तेव्हा माझी मजा होती. आईश केली मी त्या 8 दिवसात. पण इकडे आमचे कोठारी डॉक्टर गॅसवरती होते. हे काय तिच्या इंजेक्शन दिले काहीतरी आपल्या दवाखान्यावरती दगडफेक करायची किंवा काहीतरी उद्योग करायचा. पण मी काय तसं केलं नाही. 2 रुपये दिले होते डॉक्टरांनी, तेव्हा मी शांत होतो. अण्णा, आई, बहिणी सगळ्यांनी इतकी माझी ठेप ठेवली, सगळ्या एका जागेवरती, विचारू नका. तर असो मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कुणी कशातही आनंद शोधू शकतं. मी या आजारपणात आनंद शोधला. आजारपण नव्हतंच ते, नसती दुखापत करून घेतली, त्यात आनंद शोधला. 8 दिवस चांगले एन्जॉय केले. तुम्ही असा आनंद एखाद्या शोधा आणि आनंदाने जगा आणि टेन्शन मुक्त राहा. खरंच कधीच टेन्शन घेऊ नका. तर असो मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझी टिंगल टवाळी आवडली असेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबायला विसरू नका. तर असो, नमस्कार.